राजेश नरसिंगराव पाटील, चंदगड विधानसभा मतदारसंघातून कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरती असलेल्या कर्नाटकाच्या सीमेवरती ह्या भागातून निवडून आलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुणावरती विश्वास दाखवून त्या विभागातून 2019ला मला निवडणूक लढवण्याची संधी दिली। चंदगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि ह्या भूमीमध्ये पारगडसारखा ऐतिहासिक किल्ला, त्याचबरोबर सामानगड आणि प्रतापराव गुजर यांचं स्मारक, म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली तीसुद्धा एक भूमी आहे। आणि त्या घाटमाथ्यावर असलेल्या ह्या मतदारसंघामध्ये दर्याखोऱ्याचा प्रदेश असल्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या कार्यकर्तृत्वामुळं तिथल्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। आज 12 महिने 24 तास दुतडी तिथल्या हिरणकेशी असेल, घटप्रभा असेल आणि ताम्रपर्णी नदी ही आज वाहते आणि त्यामुळं तो परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे। आणि कर्नाटकाच्या सीमेवर हा भाग बसल्यामुळं मी कर्नाटकातल्या सीमा भागातल्या बांधवांची शपथ घेऊन मी त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर सीमा भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना स्मरण करून मी शपथ घेतली होती। आणि आज ह्या नॅशनल लेजिस्लेटर कॉन्फरन्समध्ये ही अशीच अपेक्षा करतो की भाषावाईज प्रांत रचना जी झालेली आहे त्यामध्ये सीमा भागातले 865 खेडी जी महाराष्ट्रात येण्यापासून वंचित राहिलेली आहेत त्यामध्ये हा न्यायप्रविष्ट विषय आहे। पण तो विषयसुद्धा लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये निकाली होऊन जे मराठी बांधव कर्नाटकात अडकलेले आहेत तर त्या लोकांना कर्नाटकामध्ये न ठेवता त्यांना त्यांच्या महाराष्ट्रामध्ये येण्याची संधी ह्या देशाच्या सर्व पार्लिमेंटमधल्या सर्व सदस्यांनी तो निर्णय करून तिथंसुद्धा न्याय देण्याची भूमिका पार्लिमेंटनं घ्यावी अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो। नॅशनल लेजिस्लेटिव्ह कॉन्फरन्स हे एक चांगल्या तऱ्हेनं आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे। देशातल्या सर्व राज्यातले निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित करून आपल्या देशातली लोकशाही कशा तऱ्हेनं बळकट करता येईल, लोकशाहीचे आणि आपल्या घटनेने दिलेले मूलभूत अधिकार जे आहेत ते कसे अबाधित ठेवता येईल ह्यासाठी हा केलेला एक प्रयोग आहे। आणि त्यानिमित्तानं देशातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले सर्व विधायक यांच्याशी आपल्याला चर्चा करता येईल, एक आपलेपणा ह्या सर्वांच्यामध्ये निर्माण करता येईल आणि त्यामुळं आपल्याला सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत ह्या सर्व गोष्टीची इथं ह्या पहिल्यांदा आपल्याला अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सच्याद्वारे सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांना त्याची जाणीव होईल आणि भारत आपला जे एकजूट ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपला सर्वांचा जो प्रयत्न आहे आणि जो मूलभूत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काय आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला घट करण्याकरता, मजबूत करण्याकरिता त्या उचित ठरतील असं मला वाटतं। MITनं जे गव्हर्नन्स स्कूल चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये युवा पिढीला पुढे आणण्याचा जो दृष्टिकोन आहे, युवकांनासुद्धा श्रमातून, कष्टातून, राजकारण हे असं क्षेत्र आहे की आपण सार्वजनिक जीवनामध्ये जर कार्य करत राहिलात तर नक्की आपल्याला जनतासुद्धा साथ देते, ह्याचं मला अनुभव आलेला आहे। गेले 30-37 वर्ष मी चंदगडसारख्या मतदारसंघामध्ये माझे वडील कैलासवासीय नरसिंग गुरुनाथ पाटील असतील, त्या विभागाचे माजी आमदार कैलासवासीय कुप्पेकर साहेब असतील किंवा त्या विभागाचे जिल्ह्याचे खासदार कैलासवासीय सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, ह्या सर्व मंडळींनी आपल्या तरुण काळामध्ये त्यांनी
जे बालकडू त्यांना मिळालं होतं पुरोगामी विचाराचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं, तो विचार पुढे नेण्यासाठी म्हणून ते सरसावले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा एक तरुण प्रेरित होऊन आजसुद्धा आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या समाजामध्ये रुजवण्यासाठी तरुणांनीसुद्धा पुढे आलं पाहिजे. आज जे राजकारणातली स्थिती झालेली आहे आणि त्या राजकीय स्थितीमध्ये आज राजकारण म्हणजे शेवटचं पर्याय असं मानलं जातं, पण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या तऱ्हेची कामगिरी करता येते, लोकहिताचं काम करता येते आणि जनता नक्की आपल्याला चांगलं काम करणाऱ्यांना साथ देते. याची प्राचिती मला 2019च्या निवडणुकीमध्ये आली. त्यामुळं मी ह्या MITच्या स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांना किंवा ह्या देशातल्या तरुणांना अशी अपेक्षा व्यक्त करतो की राजकारण हे पवित्र क्षेत्र आहे. समाजासाठी आपल्याला चांगल्या तऱ्हेचं कार्य करता येतं आणि त्यामध्ये दुसरा हेतू न ठेवता पैसे मिळवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी आपण ह्या क्षेत्रामध्ये न येता आपण समाजसेवेसाठी, लोकहितासाठी जर कार्यरत राहिलात तर नक्की ह्यामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त करून घेता येतं. माझी जी विधानसभा मतदारसंघातली जी रचना आहे त्यामध्ये तो शेवटचा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्यामुळं करोनाच्या कार्यकाळामध्ये मला जे अनुभवता आलं आणि त्यामध्ये मी पाहिलं की चंदगडसारख्या तालुक्यामध्ये आरोग्याची व्यथा आणि अवस्था फार सक्षम नव्हती आणि ते सक्षम करण्यासाठी तिथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील, आपल्या जिल्हा परिषदचे आरोग्य विभाग असेल, आपल्या राज्याचं ग्रामीण रुग्णालय असतील, तर ह्या सर्व विभागांना कशा तऱ्हेनं सक्षम करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज त्या भागामध्ये एखादा रुग्ण जर आजारी पडला, एखाद्याला सर्पदोष झाला किंवा एखादा ॲक्सिडेंट घडला तर त्याला 50 किलोमीटर एकतर कर्नाटकात बेळगावमध्ये न्यावं लागतं किंवा गडिंग्लजला जो मेडिकल हब आहे तो तिथंसुद्धा 50 किलोमीटर जावं लागतं आणि त्याला प्राथमिक उपचार किंवा फर्स्ट एडसुद्धा मिळत नाही आणि त्याचा जाण्यामध्येच त्याचं प्राणज्योत मावळू शकते. तर ह्यासाठी प्राधान्यानं तिथं काम करणं शासनाचं, महाराष्ट्र सरकारनं हे गरजेचं आहे. तिथं आमचे नेते आदरणीय अजितदादांनी 4 एकर जागा देऊन एक आपल्याला ट्रॉमा केअर सेंटर आणि 50 बेडचं एक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून दिलेलं आहे. पण सध्या त्याला स्थगिती असल्यामुळं ते काम लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र शासन त्यासाठी पाठपुरावा करेल अशी अपेक्षा सध्या सत्तेत असलेल्या सरकारकडून मी करतोय. ही माझी पहिली निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये माझं कार्य हे फक्त चंदगड तालुक्यापुरतं होतं, पण माझा मतदारसंघ हा चंदगड, आजरा आणि गडिंग्लज हा 3 तालुक्याचा आहे. त्यामुळं 3 तालुक्यामध्ये त्या सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून माझ्या वडिलांनी केलेलं कार्य असेल, त्याच्यापूर्वीच्या ह्या मतदारसंघात ज्यांनी नेतृत्व केलं आदरणीय बाबासाहेब कुपेकरांचं कार्य असेल किंवा कैलासवासी सदाशिवराव मंडलिक खासदार यांच्या कार्याच्या शिदोरीवर आणि त्यांनी जे केलेलं कार्य होतं ते पुढे चालू ठेवण्याचं काम जे आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्यांनी केलं, त्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य तरुणाला तिथं निवडून येता आलं. त्यामुळं कार्याला हे फार महत्त्व आहे याची जाणीव माझ्यासारख्या एक तरुणाला झाली आणि तेच कार्य पुढच्या ह्या 3-4 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन मी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि आज मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघातली जनता झालेल्या विकास कामाच्यावर समाधानी आहे आणि ज्या काय पुढच्या त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा असतील ते पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मी त्या दृष्टीनं पाठपुरावा करेन. आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार हे आमचे आयडल आहेत आणि त्यांनी केलेलं कार्य जो पुरोगामी विचार आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि देशाच्या पातळीवर त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं कार्य हे अउल्लेखनीय आहे. म्हणूनच आज छत्रपती शिवाजी राजेंच्या नंतर जर कुणाला जाणता राजा म्हणून संबोधलं जातं ते फक्त
आदरणीय शरदचंद्रजी पवार आहेत आणि हेच महाराष्ट्राच्या तरुणांचे आणि आमच्या सर्वांचे एक आयडल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एकतामध्ये आपल्या देशामध्ये जी अनेकतामध्ये एकता आहे हेच आपलं विशेष म्हटलं तर हरकत नाही. कारण का सर्व धर्म सद्भावना या सर्व घेऊन आपण अनेक जाती प्रांत आणि सर्व असतानासुद्धा आपल्यामध्ये जी काही एकजूट आज दिसते ही त्यामुळं दिसते. जे संविधानानं दिलेले अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार सर्वसामान्यांना सर्व नागरिकांना जो मताचा मूलभूत अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तो एक मत किती जरी कोण श्रीमंत असेल आणि किती जरी कोण गरीब असेल त्या सर्वांना एक मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळंच आपल्या ह्या देशामध्ये ही लोकशाही आजपर्यंत अबाधित आहे आणि इथून पुढे सुद्धा ती अबाधित ठेवणं आजच्या तरुण पिढीचं कर्तव्य असं मला वाटतं. माझ्या मतदारसंघामध्ये कार्यरत राहणं आणि आपलं कर्तव्य आणि निष्ठेनं आणि श्रद्धेनं करणं हीच आपली ताकद आहे आणि ती प्रेरणा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडनं आम्हाला मिळते. आणि मला खात्री आहे की आपण जर चांगलं काम करत राहिलो, चांगला हेतू आपल्या मनामध्ये असेल तर नक्की आपल्याला यश आपल्या पाठीशी राहतं आणि आपण अपयश असो किंवा इतर अडचणी असो ह्या गोष्टीचा फार गांभीर्यानं विचार न करता प्रामाणिकपणे जर आपण कार्य करत राहिलात तर नक्की यश आपल्याला त्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. आणि हेच आपलं जे काय माझ्या दृष्टिकोनातून मी केलेलं कार्य होतं हेच मला पुढे नेण्यामध्ये आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये यशस्वी ठरलेलं असं मला वाटतं. माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात 2019च्या निवडणुकीमध्ये माझा जो झालेला विजय हा सर्वात महत्त्वाचा आणि एक यादगार विषय आहे. आणि त्या माध्यमातून मी आजरा तालुक्यातील जो उच्चंगी प्रकल्प होता, जो 25 वर्ष रखडलेला होता, ते आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्यानं त्या विभागातल्या शेतकऱ्यांना मी गडिंग्लज तालुक्यातल्या 4 गावांना आणि आजरा तालुक्यातल्या 10 गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिलो. पिण्याच्या पाण्याची सोय त्या मतदारसंघामध्ये त्या जनतेची झाली. हा सगळ्यात मोठा माझ्या जीवनातला चांगला दिवस आणि चांगल्या आठवणीचा स्मरणात राहण्यासारखा योग आहे असं मला वाटतं. मी म्हटल्याप्रमाणे तरुणांनी ह्या क्षेत्रामध्ये अशा वाईट प्रवृत्ती आहेत असं वाटतं सगळ्यांना की राजकारणात म्हणजे पैसा मिळवण्यासाठी आणि सत्तेसाठी लोक वावरतात. पण त्याच्यामध्ये जर चांगल्या तऱ्हेनं आपल्या मनामध्ये काम करण्याची जर इच्छा असेल तर चांगलंसुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून घडवता येतं. आणि नक्कीच मला खात्री आहे की इथून पुढच्या कार्यकाळामध्ये तरुणांनीसुद्धा ह्या राजकीय क्षेत्रामध्ये पुढे सरसावून आपल्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्राला असेल, आपल्या देशाला, भारत देशाला असेल, चांगल्या तऱ्हेनं प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी पुढे यावं आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.